पुण्याच्या एकता नगरमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, तर लष्कराचे 105 जवान एकता नगर भागात तैनात आहेत। एक बोट देखील नागरिकांच्या रेस्क्यूसाठी सज्ज करण्यात आली आहे। खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचमुळे खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। अक्षय बडवे पुण्यात आपल्याला अधिकची माहिती देतात। अक्षय, आपण पाहतोय पुण्याच्या एकता नगरमध्ये काही दिवसांपूर्वीच पाणी साचलेलं होतं आणि तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। सध्याची तिथली काय परिस्थिती आहे? निश्चितपणे मी सध्या एकता नगर मधल्या परिसरात आहे आणि पाऊस जो आहे तो अजूनही इथे या ठिकाणी पडतोय। 35,000 क्युसेक्सच्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो धरणातनं खडकवासल्यातनं केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ते जे सगळं पाणी आहे ते पुन्हा एकदा एकता नगरच्या परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे। साई सिद्धार्थ असेल किंवा द्वारका असेल असे अनेक सोसायट्या ज्या आहेत या ठिकाणच्या त्यांच्या पार्किंगमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। भारतीय लष्कराकडनं जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी तैनात आहेत। अग्निशमन दल असेल, NDRF असेल, अशा सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। खबरदारी म्हणून जे जे होडी असतात त्या देखील आता पाण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि प्रशासनाकडनं वारंवार सगळ्या नागरिकांना सांगण्यात येतंय की तुम्ही खाली उतरू नका, लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर आमची मदत घ्या, असं आवाहन जे आहे ते पालिका प्रशासन असेल किंवा सगळ्या इतर यंत्रणा ज्या आहेत त्यांनी नागरिकांना केलेलं पाहायला मिळतं। निश्चित। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।